धनत्रयोदशी म्हणजेच धन, आरोग्य आणि समृद्धीचा दिवस. पुराणानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले आणि याच दिवशी कुबेर देवता व देवी लक्ष्मी यांचेही पूजन केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी काही विशेष वस्तू घरात आणल्या तर घरामध्ये धनवृद्धी आणि स्थिर लक्ष्मी देवीचं आगमन होतं. त्या गोष्टी कोणत्या, चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुबेर पात्र. पितळेचा किंवा तांब्याचं छोटं भांड घ्या. त्यामध्ये थोडे तांदूळ, एक नाणं, तुळशीचं पान ठेवा. हे कुबेरांचं प्रतीक आहे, ज्यामुळे घरात धनाचा प्रवाह वाढतो. त्यानंतर कमळाचं फूल किंवा शंख. देवी लक्ष्मी कमळावर वास करते, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी कमळाचं फूल घरी नक्कीच आणा. हे कमळाचं फूल देवी लक्ष्मीचं स्थैर्य दर्शवते. त्यानंतर सोनं किंवा पितळी वस्तू. सोनं नसलं तरी पितळाची नाणी, छोटा घंटा किंवा दीप आणला तरी चालतो, तेही शुभ मानलं जातं आणि लक्ष्मी कुबेर दोघांच्याही कृपेचं प्रतीक आहे.